माझी बांधिलकी काळ्या मातीशी आहे, त्यात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांशी आहे. बळीराजाने हात देत जगवला, मोठा केला. त्याचा सन्मान राखण्याचं काम मी शेवटच्या क्षणापर्यंत करीत राहील, असे भावउद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. आता माझ्या वाढदिवसाचे सत्कार सोहळे बंद करून दुष्काळग्रस्त माणसांचे अश्रू पुसण्याचे काम करा. पुढील 6 महिन्यात गावोगावी जाऊन दुष्काळ निवारणाचे काम करा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमृत महोत्सवी कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते. या समारंभाला पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, ज्येष्ठ उद्योजक सायरस पुनावाला, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम, माजी मंत्री जयंत पाटील, मधुकर पिचड, डॉक्टर पद्मसिंह पाटील, गणेश नाईक, अनिल देशमुख, फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व खासदार, आमदार व विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रभरातून लाखोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याची आज हिंदुस्थान जगातल्या 2 नंबरच्या लोकसंख्येचा देश, त्या 2 नंबरच्या लोकसंख्येच्या देशाची भूकेची गरज भागवण्याच्या संबंधीची जी जबरदस्त कठीण भूमिका जो वर्ग सांभाळतो तो माझा बळीराजा, आणि त्या बळीराजानं हा देश जगवला, त्या बळीराजाने हा देश मोठा केला, आणि त्यामुळं त्या बळीराजाच्या मधून बांधिलकी घेण्याच्या संबंधीची भूमिका बजावणं हे काम माझा श्वास चालण्यासाठी मी करत राहील, हा विश्वास या निमित्तानं